सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि खूप दिवसानंतर हा व्लॉग स्टार्ट केला आहे. सो पूर्ण बघा. आणि डे 1, डे 2, डे 3 असा व्लॉग असेल, पार्टमध्ये असेल. सो नक्की बघा. काय न्यू जर्नी. कुठे चाललंय आपण? आम्ही चाललोय उज्जैनला. गणपती बाप्पा मोरया. जय महाकाल. मे बी 0.5 मध्ये काय काढते? एवढेसे लोक आणि बॅगा बघ किती आहेत. बॅगा बघ किती आहेत. परत 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 सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला. कुठे कुठे चाललो आपण? कुठे चाललो? भूत. थोड्याच वेळात रेकॉर्ड डान्स स्पर्धा सुरू होत आहे. तरी सर्व स्पर्धकांनी स्टेज जवळ आपले पेट्रोल आणि गाण्याची सीडी द्यावी. स्टेजच्या मागच्या गाड्या उजव्या बाजूला लावा. थोड्या वेळात रेकॉर्ड डान्स स्पर्धा. पहिला स्पर्धक आहे निशांत शर्मा. गजब बेइज्जती है. सो गाईज आम्ही हा बघा हा वापिस मग काय बोलतो मी परत एकदा. हा हा आमचा बेसुरा सिंगर. गाईज आम्ही इथे थांबलोय आता. आम्ही ऍक्च्युली आता जेवण करायला थांबलोय. पेट पूजा. आता एक मिनिट मेन्यू दाखवतो. मेन्यू हे आहे छोले, ही आहे व्हेज कोल्हापुरी, आणि ही आहे दाल तडका, आणि ही नॉर्मल बटर रोटी. आणि हा आमचा सेकंड आमच्या बरोबर असतो हा वेटर. सो सर्वांना खाण्याला जेवण सर्व करतो. आणि आता बंद केलं. हा डील करतो तो मनवा बघायला काय. बॉक 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 आपले पण लोक बघतो आपण. बरोबर. ए आम्ही आता कुठे चाललोय? हिला दे हिला दे हिला दे. खाते मी नंतर. कुठे चाललोय? कुठे चाललोय? ए कुठे चाललोय आपण? कुठेतरी चाललोय. इकडे इस नगरी के सर्वप्रथम राजा बाबा महाकाल है. अच्छा. इस नगरी के सर्वप्रथम राजा बाबा महाकाल है, जो अनादिकाल से. अनादिकाल मतलब इसका इतिहास कोई नहीं बता सका कि महाकाल राजा यहाँ पर कब से विराजमान है. मनुष्य जीवन में सम्राट विक्रमादित्य यहाँ के चक्रवर्ती राजा रह चुके. सुना है? विक्रमादित्य का नाम सुना है? वो यहाँ के चक्रवर्ती राजा रह चुके हैं. चक्रवर्ती का मतलब होता है चारों दिशाओं का एक राजा. पहले भारत देश इतना छोटा नहीं हुआ करता था. भारत एक विशाल देश हुआ करता था. अभी इसके टुकड़े हो गए, छोटे छोटे. विशाल देश हुआ करता था, मगर भारत के विभाजन हो गया, छोटे छोटे टुकड़े हो गए. सम्राट विक्रमादित्य के टाइम पे इस नगरी को अवंतिका नगरी के नाम से जाना जाता था. अवंतिका नगरी से. वैसे तो भारत के जो आखिरी सम्राट रहे हैं वो है सम्राट अशोक. देखा है आप लोगों ने? सभी ने देखा है ना? सभी ने देखा है ना? पूछो कहाँ पे? हर नोट के सिक्के पे और नोट पे सम्राट अशोक किया था. आजकल का बच्चा अशोक चक्र है, अशोक की निशानी थी. वो भारत का आखिरी सम्राट रहा है. उसके बाद सम्राट प्रथा खत्म हो गई. छोटे छोटे राज्य बने, छोटे छोटे राजा बने. कहते हैं जिस तरह 2013 में केदारनाथ पे भूचाल आया था, उसी तरह यहाँ पर 9 बार भूचाल आ चुका है. 9 बार. इस नगरी के 9 नाम बदले गए हैं. उज्जैन जो पड़ा है ये 10वीं बार नाम पड़ा है. 10वीं बार? जी हाँ. इससे पहले 9 नाम बदले जा चुके हैं. क्योंकि ये बड़ी पहाड़ियों पर बसा हुआ था ये नगर. जैसे जैसे भूचाल आते गए पहाड़ियाँ कटती गई और ये छोटा हो गया. कहते हैं कि एशिया का सबसे बड़ा तंत्र साधना का केंद्र है उज्जैन. एशिया का सबसे बड़ा तंत्र साधना का केंद्र है उज्जैन. आज भी देश विदेश के तांत्रिक यहाँ पर सिद्धि प्राप्त करने के लिए
आते हैं। यहाँ पर 3 स्थानों पे सिद्धि प्राप्त होती है। आज भी 3 स्थानों पे सिद्धि प्राप्त होती है, जिसमें सबसे पहला और मुख्य स्थान है बाबा महाकाल का निवास। आप बाबा महाकाल के दर्शन करने आए हो? नहीं आई तो इधर तुम बाबा महाकाल के दर्शन करने आए हो ना? बराबर। तो आप ये बता सकते हो कि बाबा महाकाल का निवास क्या है? जैसे आप लोगों का निवास है बॉम्बे, बराबर। तो बाबा महाकाल का निवास क्या है? कैलाश पर्वत। आप लोग गेस करिए। कैलाश पर्वत। ना जवाब दीजिए। आप सब पढ़े लिखे हो, फिर मैं तो बताऊंगा ही बताऊंगा। आपसे भी तो मैं देखूं ना, आपको जनरल नॉलेज कितना है। महाकाल का निवास कहाँ है? ना पहाड़ियों में नहीं बता सकते? नहीं। चलो मैं थोड़ा हिंट देता हूँ आपको। हाँ। महाकाल की जब बाबा की बारात निकली थी तो बाराती कौन थे? साधु संत। महाकाल की बारात में कौन आया था? नंदी। भूत प्रेत। भूत प्रेत। हाँ। भूत प्रेत कहाँ रहते हैं? शमशान में। बाबा के शरीर पे क्या लगाते हैं? बसम। भस्म कहाँ मिलती है? शमशान में। तो जहाँ रहेंगे वहीं का तो कपड़े पहनेंगे। अमेरिका में रहेंगे तो अमेरिका के कपड़े पहनेंगे, हिंदुस्तान में रहेंगे तो हिंदुस्तान में। तो बाबा शमशान में रहते तो उनके बाराती भी शमशान के आएंगे। बाबा महाकाल का निवास है शमशान, जहाँ हम घूमने नहीं जाएंगे, क्योंकि शमशान कभी कोई घूमने नहीं जाता है। आज मैं आपसे बोलूं कि चलो भैया घूमने, और अगर आपने मुझसे पूछ लिया कि भैया कहाँ ले जा रहे हैं, और मैंने बोल दिया शमशान, तो बोले जा भाई इतनी जल्दी कहाँ ले जा रही, अभी तो दुनिया देखना बाकी। बराबर। ठीक है ना? बराबर। मैं थोड़ा हंसी मजाक वाला हूँ, बुरा मत मानना। नहीं, हम लोग भी सब फ्री माइंडेड है। कहते हैं कि दुनिया की सारी रिजर्वेशन कैंसिल हो सकती है, मगर एक रिजर्वेशन ऐसी है जो कभी कैंसिल नहीं हो सकती। कौन सी टिकट है वो? ऊपर का बुला, ऊपर वाले का वो अपने जन्म लेते ही हो जाती। जिस दिन आपने जन्म लिया था, आपकी टिकट उसी दिन बन गई थी, मगर उसकी तारीख आप लोगों को, हम लोगों को पता नहीं होती है। जैसे जैसे समय तारीख नजदीक आती है, अपन भगवान से आग्रह करते हैं, भगवान थोड़े दिन और जी लेने, मेरी माँ है, मेरी पत्नी, मेरा बेटा है, मेरे पिता है, दुनिया भर के अपन बोलते हैं। मगर हे बाबल्या, जरा फोटोज पण काढत जा मला. एक मिनिट पकडा. पकड़ो। एक गीत है। गीत संगीत सॉन्ग. ओके. डान्सिंग ओमी नृत्य शिकवलं पेंटिंग पण शिकवलं. ओके. ते मोराच्या पंखाने हे करायचे ना? हां करेक्ट. हस्तकला. त्यानंतर त्यांनी काय शिकवलं? हस्तकला आहे विषय होता. बेडरूम अरेंजमेंट. चल पुढे चल. ए चला रे. ए चल. तर बाय बाय. टाटा. रांगत ये. पाय दिले रांगत ये. लाड नाही पाहिजे. ये. हां चल. एक्सक्यूज मी मिस्टर कोडक. हाँ ये चालत ये ना. कैसी माँ है भाई साहब, कैसी माँ है. जय माता काली. जय माता काली. जय माता काली. जय माता काली.
मस्तपैकी आम्ही चहा पितो आता. ए बाबल्या, ए बाबल्या. भाई एवढ्याशा टी शर्ट साठी हे लोक किती 70 रुपये मागतायत आणि ही बार्गेनिंग करते. किती? तुझा पोरगा कुठे आहे भाई? अरे अरे मला माहिती, अरे हा इच्छा गाव मला एक पोरगा आहे माहिती आहे, पण तो कुठे आहे? पोरगा कुठे आहे? दुसरं काय? त्या गाडीत. बघा त्या मागे एक जी गाडी आहे त्या गाडीत बघा. असं जीवन पाहिजे. मागे तर गाडीच नाहीये. ऐ तुझे हा रे भाई पोरगा गायब. किडनॅप. मयूर काय विषय? मयूर पण तुझ्याच पावलांवर पाऊल टाकणार. बघ जीवन पाहिजे तर असं बघ. एक पोरगा मागे, मित्र मागे आणि आम्ही बायको इकडे. बघ बायको इकडे. उज्जैनचा पहिला दिवस कसा वाटतोय तुला आपला? उज्जैनचा पहिला दिवस म्हणजे सकाळी थोडीशी नाराजगी होती कारण आपण खूप लेट पोहोचतोय वगैरे असं तसं. बट चांगलं झालं जे झालंय ते. आणि होतच राहतंय. आता आम्ही ट्राय करतोय. ड्रायव्हर काका गायडन्स कशी करतात आपल्याला? एक नंबर. काकांचं गायडन्स आणि त्यांची माहिती सॉलिड आहे म्हणजे नेक्स्ट लेवल. आम्ही अनएक्सेप्टेड होतं आमच्यासाठी काही भरपूर काही गोष्टी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या, जे आम्ही दर्शन करायच्या आधी आम्हाला कळल्या की बाबा ह्याचं मागचं रहस्य हे आहे, इथे तुम्ही असं बघा. त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं क्लिक झालं की हा बाबा ऍक्च्युअल मध्ये इथे घडलंय. सो खूप चांगलं वाटतंय. प्रत्येक जागेची एक एक स्टोरी आहे. येस. कोणती जी आपण गेलो? पहिली जागा जी होती ती आश्रम होतं जे श्रीकृष्णांचं म्हणजे डिग्र्या श्रीकृष्णांनी तिथे 64 डिग्र्यांचं तिथे आचलन केलं. त्यांना सगळ्या त्या गोष्टी त्यांनी तिथे शिकल्या आणि ते पण 64 डेज मध्येच म्हणजे 2 महिने 4 दिवस 3 दिवस सॉरी 3 दिवस. आणि दुसरं ठिकाण, दुसरं मंदिर मंगलनाथ मंदिर. त्या मंदिराचं असं होतं की म्हणजे ज्या लोकांना मंगळ आहे आणि जे लोक मांगलिक आहेत म्हणजे त्यांचं असं आहे की त्यांचं लग्न पहिलं इथे या देवाशी लावलं जातं आणि देन त्याच्यानंतर ज्यांना म्हणजे एक एक्झाम्पल देतो की एक गर्ल असते, एक बॉईज असतं. बॉईजला मंगल नसतो पण गर्लला मंगल असतो. कुछ समझ नहीं आया लेकिन अच्छा लगा. तर मग त्यांना लग्न करायचं असतं, त्यांचं लव्ह मॅरेज असतं बट ते होत नाही. सो आधी आहे ना त्यांचं लग्न पहिलं ह्या मंदिरात लावलं जातं देवाशी आणि नंतर मग त्यांना त्याच्याशी लग्न करण्याची अनुमती असते. अदरवाईज त्या लोकांचं लग्न होत नाही असं ह्या लोकांचं मान्यता आहे. आणि तिसरं मंदिर जे आहे नंतर सांगतो. एक ही टाइम पे आहे, एक ही इसमें आहे. हाँ एक ही बोलते ना दशक बोलते हैं, दशक वैसा. विठ्ठल का मूर्ति है ना वो जो मिला है ना पानी में बहा के आया, पानी से बहा के आया ऐसा. और उसका कनेक्शन तिरुपति बालाजी से है. अरे ऐकते है काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण इंदो ना थोडं. फिरल्यानंतर बघा कसे येऊन बसलेत बघा. वापस तसं तर भेटत ये किधर है? कल जाएंगे उधर. टॉर्च लाव ना. रडवलंय ह्याला. थोडा रडलाय, जास्त नाही. पण आणि आमच्या बरोबर एक आमचं फोन एक आहे आमचा ऑलमोस्ट डेड भाई. आमचा फुल डेड झालेला आहे. आता आमच्याकडे नाही आहे, त्यांचं दाखवलं असतं तुम्हाला. आहे थांबा दाखवतो तुम्हाला. आमच्या पोराची पराक्रम अंजलीचा फोन हा डिस्प्ले
डिस्प्ले हा हे बघा शोध हे बघा हे बघा शाही आली हे बघा उज्जैन बोलो जय महाकाल हा हे असं झालेलं आहे आणि सो ठीक आहे जे होतं चांगल्यासाठी होतं असं बोलायचं आणि पुढे जायचं हा सो आपला टॉपिक कुठेतरी एंड करायचं होतं ना काय झालं काय ते राहिलं होतं मंदिराबद्दल आपण सांगत होतो इथे ओके हा आपण आपण तिसरं देवस्थान म्हणजे काळभैरव नाही हरसिद्धी टेम्पलला गेलो. बालाजी हा. टूर सोबत आपण नाही बालाजी टूर सोबत नाही आम्ही इथे वैयक्तिक आलेलो आहोत शुभम टूर सो आम्ही पहिले क्लिअर करतो शुभम दुबे यांनी या सगळ्या ट्रिपचं ऑर्गनायझर केलेलं आहे आणि मॅनेजमेंट केलेलं आहे सो मॅनेजमेंट ओके आहे सगळं काही इश्यू नाहीये सगळं प्रॉपर आहे रूम वगैरे सगळं ओके आता आम्ही लेट्स कंटिन्यू आम्ही सेवेत तडजोड नाही हा सेवेत सेवेत तडजोड नाही हा भाई ते आम्हाला जमत पण नाही भाई रामकृष्ण हरी अनलिमिटेड पाणी अनलिमिटेड पाणी अनलिमिटेड नाश्ता जेवण नाही अनलिमिटेड जेवण होतं नाही अनलिमिटेड होतं ओके आणि हा आता आम्ही तिसरं चौथं पोराला पण अनलिमिटेड सांभाळायचं. पोराला पण अनलिमिटेड सांभाळायचं भाई ते सर्वांकडे आहे भाई ते आम्हाला असं कोणाकडे आमच्याकडे पोरगा आमच्याकडे चॉईस म्हणजे पोरगा आमचं आहे पण सांभाळते दुनिया विषय आहे असा आणि आता काय राहिलं होतं आपलं मंदिराची नावं मंदिराची गेलेलो नावं. हा आम्ही तिकडे ऑलरेडी गेलेलो आता ऑलरेडी म्हणजे आता जाऊन आलोय आम्ही आणि सगळं चांगलं झालं आमचं दर्शन बिर्शन चांगलं झालं आरती भेटली आम्हाला फक्त एवढंच झालं तिला चांगली होती आरती चांगली होती मंदिर कोणते होते आता मंदिराचं नाव सांगेला हरसिद्धी मंदिर तिथे आम्ही गेलो तिथे आम्हाला ते ऍक्च्युली दीपस्तंभ बघायचा होता बट आमचं लक एवढं चांगलं नव्हतं की आम्हाला तो दीपस्तंभ लाईव्ह नाही भेटला ऑलरेडी झालेला पण ठीक आहे आम्हाला आरती भेटली आणि दुसरं आमचं काळभैरवाचं दर्शन एवढं चांगलं झालं ना अप्रतिम झालं ना मस्त वाटलं एकदम असं वाईब आली एकदम अशी नेक्स्ट लेवल वाली बाबा आम्ही रील वरती बघून आलो होतो की खूप गर्दी आहे आणि असं तसं बट आम्हाला खूप म्हणजे हार्डली 45 मिनिट्समध्ये आमचं दर्शन चांगलं झालेलं आहे आणि एकदम सगळे हॅप्पी आहेत आता आम्ही इकडनं गडकालिका मंदिराला गेलो तिथलं पण दर्शन एवढं सुंदर झालं ना मस्त काय बोलते अंजली कसं झालं दर्शन एक नंबर ना हो हा एक नंबर आमच्या बाबूने पण खूप चांगलं दर्शन घेतलं आणि सोबत आमचे मयूर उमी बॉबी एकदम सगळं आमची दुसरी गाडी मागे आहे आता आम्ही आमच्या जणांसाठी थोडी गाडी केली होती आमची दुसरी गाडी मागे आहे ती पण येईलच थोड्याच वेळात सो थोड्या वेळात आणि आम्ही आता थोडं जेवण वगैरे काहीतरी करायचं बोलतोय सो आम्ही जेवण वगैरे करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही इंदोरला निघणार आहोत सो लेट्स कंटिन्यू सगळे आता हॉटेलवर आलेले आहे आता मस्त फ्रेश वगैरे होऊन जेवून वगैरे आम्ही सगळे जाऊ राऊंड मारा आणि मग भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये म्हणजे डे 2च्या ब्लॉग मध्ये तब तक के लिए स्टे ट्यून्ड अँड हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा